लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घरी बसवेन। लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार, असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं म्हणत लाडक्या बहिणींनीच विरोधकांना घरी बसवलंय आणि 2100 रुपये देण्याचा जो निर्णय आहे तो योग्य वेळेला घेऊ, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं। अमित शहांचं मी जे बोललो ना ॲनाकोंडा, हा ॲनाकोंडा आता मुंबई गिळायच्या दिशेने वाटचाल करायला लागलेला आहे आणि त्यांनी एक पाऊल पुढे टाकून माझ्या महाराष्ट्राच्या राज्यातल्या गावांवरती जसं अरुणाचलवरती चीन हक्क सांगतोय तसं गुजरात हा माझ्या महाराष्ट्राच्या खेड्यांवरती हक्क सांगतोय। आता हे कोण झाल्याचं काय झाल्याचं वगैरे जे काय आहे ना, आता यांना विचारा तुमच्यात हिंमत आहे का तिकडे जाऊन उभं राहायची तुमच्या अमित शहांविरुद्ध? हे मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती जो समाज आहे ज्यांचं आणि आमचं काही भांडण नाही, त्यांच्यामध्ये आग लावण्याचा प्रकार आणि एका बाजूने महाराष्ट्र गिळण्याचा प्रकार हे सुरू झालेला आहे। अरे लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही। जे 2100 रुपये आम्ही बोललोय योग्य वेळी त्याची पूर्तता आम्ही करणार, हे पुन्हा सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।